कोर्टी येथे अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे, परंतु पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला होता। पुतळा काढा अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल असं असल्याचं समजल्यावर तात्काळ त्यासाठी जाऊन बैठक घेऊन आमदार गोपीचंद पडळकर, प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे, आमदार बाबासाहेब देशमुख, ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना याबाबत फोन करून माहिती दिली असल्याचं माऊली हळणवर यांनी सांगितलं। यांच्याशी चर्चा करून पोलिसांना योग्य ते सूचना देण्यास सांगितले। याशिवाय तात्काळ कोर्टी इथं जाऊन त्यांच्या पाठीमागे खंबीर उभे असल्याचं माऊली हळणवर यांनी सांगितलं। त्यांच्यासोबत पंकज देवकते, प्रशांत घोडके, अण्णा सलगर उपस्थित होते। सर्व ग्रामस्थ आणि या गावचे आजी सरपंच, माजी सरपंच सगळे आणि कोर्टीतील सर्व तरुण बांधवांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी अहिल्यादेवींचं स्मारक या गावामध्ये उभा केलेलं आहे। आणि या मागचा त्यांचा हेतू असा आहे की अहिल्यादेवींचं काम देशभर राज्यभर ज्या पद्धतीने अहिल्यादेवीने लोकांसाठी लोकाभिमुख काम केलं त्याच पद्धतीचं काम या गावचे 2 तरुणी बांड सरपंच रघुभाऊ पवार आणि राजाभाऊ पवार या 2 भावांनी या सगळ्या याच्यामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे। तसेच त्यांच्यासोबत असणारे सगळे सर्व ग्रामपंचायत सदस्य, तिन्ही पार्टीचे ग्रामपंचायत सदस्य, सर्व समाज बांधव यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो। आणि या पुतळ्याची प्रेरणा घेऊन आपण अहिल्यादेवींच्या पावलावरती पाऊल ठेवून पुढील काम आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या गावासाठी, आपल्या तालुक्यासाठी, आपल्या राज्यासाठी आपण सर्वजण हातात हात घालून काम करूया। आणि आपणही एकजुटीनं या पुतळ्याचं संरक्षण कशा पद्धतीनं होईल, कायदेशीर बाबीमध्ये आपण सर्वजण आपण त्या ठिकाणी कायदेशीर बाबी बघणारे 1-2 कार्यकर्ते त्यामध्ये कायदेशीर बाबी बघाव्यात आणि बाकीचं संरक्षण करायला या गावचे सर्व तरुण बांधव आणि संपूर्ण महाराष्ट्रातील आमदार गोपीचंद पडळकर साहेब प्रेमी संपूर्ण महाराष्ट्रातील आपल्यासोबत आहेत। त्यामुळं सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो। जय मल्हार, जय अहिल्या।